ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. शिवशक्तींना एक म्हणावं की दोन. ओवी आहे 4. शिव व शक्ती ही दोघे परमात्म्याच्या स्वरूपावलोकनाच्या इच्छेतून निर्माण झाल्यावर त्यांचा द्वैताचा देखावा कसा दिसतो ते वर्णन केल्यावर ज्ञानदेव द्वैत सत्य आहे की एकत्व सत्य आहे याविषयी सांगत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, जे एकची नव्हे एकसरे, दोघा दोन्ही पण नाही पुरे, काय नेणो साकारे स्वरूपे जिये. एकची म्हणजे जे एकसरे म्हणजे एकदम, पुरे नाही म्हणजे पूर्ण नाही, स्वरूपे म्हणजे सगुण दृश्य रूपे. अर्थ असा आहे की ती दोघे एकच आहेत असे एकाएकी म्हणता येत नाही. ती दोन आहेत असे म्हणावे तर ती दोघे पूर्ण नाहीत. ती साकारास आलेली सगुण दृश्य रूपे कशी आहेत ते कळत नाही, म्हणून ती अनिर्वचनीय म्हणजे न सांगता येण्यासारखी आहेत. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, एकची ती दोन्ही ऐसे म्हणो तरी, द्वैताची कुसरी दाविती ती. आणि म्हणो दोन तरी तोही भास, आपुला विलास भोगावया. नाही तेथे ऐक्य, नाही तेथे द्वैत, होती शब्दातीत स्वरूपेती. स्वरूपाचे ठाई ऐसा भेद नाही, भासला तरीही तेथेच येतो. कैसे निराकार भासते साकार, देखा चमत्कार वस्तूचा या. आता आपण स्पष्टीकरण बघूया. स्वरूपावलोकनाच्या इच्छेने शिव व शक्ती असे दोघे निर्माण झाले असले तरी त्यांना एक म्हणावे की दोन म्हणावे अशी शंका निर्माण करून ज्ञानदेव सांगतात की त्यांना एकही म्हणता येत नाही किंवा अनेकही म्हणता येत नाही. ही दोघे एकच आहेत असे म्हणता येत नाही, कारण एकट्यापासून जगताची उत्पत्ती होणार नाही. जगताची उत्पत्ती झाली आहे म्हणून ही दोघे स्वतंत्र आहेत असंही मानता येत नाही, कारण ती अर्ध्या अर्ध्या अंगाने परस्परांशी संलग्न झालेली आहेत. एक किंवा अनेक हे परस्पर सापेक्ष आहेत. जिथे एक आहे म्हटलं ते अनेकत्वाच्या संदर्भात म्हटलं जातं. एक असले की त्याबरोबर अनेक आलेच. जिथे अनेक नाही तिथे एकही असू शकत नाही. श्रुती व तज्ञ लोक सांगतात की एका परमात्म्या व्यतिरिक्त दुसरे काहीही अस्तित्वातच नाही. तेव्हा अनेकत्वाच्या अभावी एकपणा तरी कसा असणार. त्यामुळे शिवशक्तींना एक म्हणता येत नाही. दुसरी गोष्ट अशी की त्या दोघांना एकरूप आहेत असं म्हणावं तर ती दोघे द्वैत दाखवतात. जगाच्या व्यवहारात विषय विषयी भाव, भोग्य भोक्तृभाव असे द्वैत स्पष्ट अनुभवास येते. विषय वेगळा व तो भोगणारा विषयी वेगळा असा दोनपणा तर सर्वत्र अनुभवास येतो. तसेच शिव व शक्ती हे परमात्म्याच्या स्वरूपावलोकनाच्या इच्छेतून निर्माण झाले आहेत, म्हणजे त्यात एक भोगणारा आणि एक भोग्य असा व्यवहार असला पाहिजे. परंतु दोनपणा स्वीकारून परमात्मा स्वतःच स्वतःचा उपभोग घेतो. मग त्यांना दोन तरी कसं म्हणता येणार. एक म्हणावे तर एकटा पुरुष किंवा एकटी स्त्री प्रजा निर्मिती करू शकत नाही. येथे जगा एवढे बाळ निर्माण झालेले, त्या अर्थी तेथे शिव आणि शक्ती अशी दोन रूपे असली पाहिजेत असं म्हणणं क्रमप्राप्त होतं. परंतु शिव व शक्ती ही निरुपाधिक जनके आहेत असे ज्ञानदेवानी पहिल्या ओवीतच सांगितले आहे. एका पदार्थावर दुसरा पदार्थ भासतो तेव्हा तो मूळ स्वरूपाहून भिन्न नसतो, तद्रूपच असतो असा सिद्धांत आहे. उदाहरणार्थ दोरीवर भासणारा साप. साप हा त्या दोरी या स्वरूपाहून भिन्न नाही. तसेच शिव व शक्ती हे अधिष्ठानभूत परमात्म्याहून भिन्न नाहीत, म्हणून ती निरुपाधिक आहेत. मग निरुपाधिक असताना त्यांना दोन कसं म्हणता येणार. शिवशक्तीचा स्वरूपविषयक अनुभव ज्ञानदेवाने मंगलाचरणाच्या 3ऱ्या श्लोकात वर्णिताना त्यांना समरूपयोः असे विशेषण वापरलं होतं. ती दोघे समरूप आहेत. ती दोघे नखशिखांत समानरूप अशी आहेत. दिसण्यापुरता तरी दोघात पृथकपणा असावा लागतो, तोही त्यांच्यात नाही. दोघे अर्ध अर्ध भागाने एकमेकांशी जुळलेली आहेत. त्यातून कुठले कोणाचे अर्धे अंग त्याची निवडही करता येत नाही. तसेच ती अर्ध्या अर्ध्या भागाने एकमेकांशी जुळलेली असल्यामुळं ती पूर्ण आहेत असंही म्हणता येत नाही. अशा प्रकारे शिवशक्तींना भिन्न आहेत किंवा अभिन्न आहेत असे म्हणणे संभवत नाही हे ज्ञानदेवानी या ओवीच्या पहिल्या अर्ध्या भागात सांगितले. त्यामुळे अधिष्ठानभूत परमात्मा स्वरूपाच्या बाजूने पाहिलं
किंवा जगात येणाऱ्या द्वैतात्मक अनुभवाच्या बाजूने पाहिलं तरी त्या दोघांच्या बाबतीत ती एक आहेत की ती दोन आहेत हे ठरवता येत नाही. म्हणून पुढच्या अर्ध्या भागात सांगतात की काही नेणो साकारे स्वरूपे जिये. एकूण ती अनिर्वचनीय आहेत. शब्दातून त्यांचं स्वरूप सांगता येत नाही एवढंच त्यांच्या बाबतीत म्हणता येतं. ती निराकार असून साकार रूप भासवतात. स्वामी स्वरूपानंद त्याचं विवरण करताना म्हणतात की ती दोन नसून एकच आहेत असं म्हणावं तर ती द्वैताची कुसरी दाखवतात. मग दोन म्हणावे तर तो भासच आहे, कारण ती आपला आपणच भोग घेतात. तेव्हा त्यांचे एकरूप अथवा द्विरूप अशा कोणत्याही शब्दाने वर्णन करता येत नाही. त्यामुळे त्यांचे स्वरूप शब्दातीत आहे असंच म्हणावं लागतं. एकूण निराकार असून साकार भासणे हा त्या परमात्मा वस्तूच्या बाबतीत चमत्कार आहे असंच म्हणावं लागतं. पुढे ज्ञानदेव शिवशक्तींची सुखाची आवड कशी आहे ते सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.